शिवसेना शिंदे गटाच्या मेत्रेंकडून भाजपवर टीका तर राहुल गांधींचे कौतुक। अक्कलकोट तालुक्यातील दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीतील पुतळा प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे। शिवसेना शिंदे गटचे नेते तथा माजी आमदार सिद्धराम म्हेत्रे यांनी भाजप आणि स्थानिक आमदारांवर गंभीर आरोप करत सडकून टीका केली। म्हेत्रे यांनी आरोप केला की बाजार समितीमध्ये त्यांच्या वडिलांच्या पुतळ्याऐवजी गणपतीची मूर्ती बसवण्यात आली असून ही कृती भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या समर्थकांनी केली आहे। यावेळी त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे कौतुक करत राहुल गांधी हे सत्तापलटी करणारे नेते असल्यामुळे त्यांना वर्षा पातळीवरून त्रास दिला जातो असे वक्तव्य केले। तसेच भाजप आणि त्यांच्या आमदारांची दादागिरी नव्हे तर हुकुमशाही आणि बेबंदशाही सुरू आहे। महाविकास आघाडीचे मित्रपक्ष राज्यात, जिल्ह्यात आणि अक्कलकोटमध्ये वाढत असल्याने भाजप अस्वस्थ झाला आहे असा आरोपही त्यांनी केला। याशिवाय उद्या युती राहील किंवा राहणार नाही हे पुढचे, मात्र पुढील 3.5 वर्ष तरी युती आहे तोपर्यंत नीट वागा असा इशाराही त्यांनी भाजपला दिला। दरम्यान या प्रकरणामुळे अक्कलकोटच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटले असून भाजपकडून या आरोपावर काय भूमिका घेतली जाते याकडे लक्ष लागले आहे। दादागिरी नाही हो, हुकुमशाही चालू आहे, बेबंदीशाही चालू आहे। दुसरं दादागिरी नाही, हुकुमशाही चालू आहे भाजपची, आमदाराची व त्यांच्या सहकार्याची। राज्यात तुमचे मित्रपक्ष आहे, सत्तेत आहात तुम्ही एकत्रित, त्यामुळे तेच पोटदुखी होऊ लागलं ना। मित्रपक्ष वाढू लागलं ना महाराष्ट्रामध्ये, अक्कलकोटमध्ये, सोलापूर जिल्ह्यामध्ये अस्वस्थ आहे ते लोक। अरे कशाला अस्वस्थ असता? उद्या युती होईल न होईल ठीक आहे, पण 3.5 वर्ष तर अजून आहे ना युती। 3.5 वर्ष तर नीट वागा। ते 3.5 वर्षानंतर जे घडणार ते घडणार, त्यावेळी अस्वस्थ हो, आता कशाला अस्वस्थ होता? काय हुकुमशाही मोडीत कसं काढणार, तुम्ही काय नियोजन केलं? हे बघा, हुकुमशाही मोडीत इंग्रजांची हुकुमशाही होती। महात्मा गांधींनी कसं मोडीत काढले? इंग्रज म्हणत होते की महात्मा गांधी का इनका दे के चुवा भी नाही भागेगा, इंग्रज का म्हणत होते, पण गेले की नाही? हिटलर जगातलं सगळ्यात मोठं हुकुमशाही होतं, त्याला स्वतःला विष खावं लागलं की नाही? हे कुठले आहे ते? सचिन दादा तर म्हणतात म्हेत्रे साहेब माझे चांगले मित्र आहेत, मी त्यांच्या विरोधात कधी बोलत नाहीत। मित्र बोलत नाही, कृती करतायत त्यांनी, हे तर फरक आहे ना। बोलत नाही बरोबर आहे, बोलत नाही त्यांनी, लय गोड बोलते, लय चांगलं बोलते, मिठी छुरी आहे ते, असं आहे। विचार परिषदेतला एकत्र दिसला तुम्ही हो का? पंचप्पा कल्याण शेट्टी आमच्याकडे होते, सचिन पण आमच्याकडेच होते। आता नंतर त्यांनी उभारल्यावर विरोध केले ना, 5 वेळा माझेच प्रचार केले त्यांनी, दोघं वडील केले, त्यांनी केले, ते आहे ना। आम्ही कबूल करतोच की त्यांनी आमच्याकडे होते, आमचा प्रचार केले, आम्हाला सहकार्य केले म्हणून आम्ही कुठं नाही म्हणतो। तुमच्या तालुक्यावरून तुमचाच विरोध एवढा करा? तसं नाही, कसं असतं माहिती आहे का? आता वरच्या लेवलला कसं वाटतं, राहुल गांधीच वाटतं। राहुल गांधीला का त्रास करते? एकमेव माणूस आहे उद्या काहीतरी सत्ता पलटी करणार, तसं एकमेव राहू द्या, हात लावू नका। राहुल गांधी आहे ते सांगतो आम्ही, ते का आम्ही काय काँग्रेस आता शिवसेनेमध्ये आहे ना, तसं अस्वस्थ आहेत ते। साहेब, राहुल गांधीचं तुम्ही कुठेतरी गुणगान गाताय असं म्हणावं लागेल। राहुल गांधींचं नेतृत्व तुम्हाला मान्य होतं? राहुल गांधीचं नेतृत्व आम्हाला मान्य होतं जोपर्यंत आम्ही शिवसेनेत आलो नव्हतो तेव्हा। आता शिवसेनेत आल्यानंतर एकनाथ शिंदेचं नेतृत्व आम्ही मान्य केलेलं आहे। उगीच तुम्ही काहीतरी बोलू नका, तुमच्या डोक्यातलं स्पष्ट आहे मी। नाही, आपलं मूळ तुमचं एवढं द्वेष का? तुम्ही राहुल गांधी उदाहरण दिलं ठीक आहे, परंतु तुमच्यात तयार झालेले नेते तर तुमचा का द्वेष करतात? काय एवढं म्हणजे मनात राग आहे किंवा? आता त्यांनी द्वेष काय करतात ते करते, ते त्याच्या मनात काय द्वेष आहे ते का मी त्याचं मन का पडू शकत नाही। तुम्ही त्यांना विचारलं तर बरं होईल, एवढं द्वेष का म्हणून, बरोबर आहे की नाही? त्यांना विचारलं पाहिजे एवढं द्वेष का करतो बा? मित्र तर तुमचं द्वेष करत नाही। उलट त्यांनी जेव्हा तुम्ही निवडून आला सुरुवातीला, त्यांनी मैत्रिणी स्टेटमेंट दिलं होतं, मला बरं वाटलं, माझ्या घरातलाच माणूस आमदार झाल्यासारखं वाटतं म्हणून मी स्टेटमेंट दिलं होतं मी 19 त्यांनी निवडून आल्यानंतर। पण त्यांनी का घाबरते कोणाच टाकत, मला एवढं का अस्वस्थ होतं म्हणजे मला पण ते कळेना झाले। जरा तुम्ही पत्रकार लोक जरा विचारून सांगितलं तर बरं होईल मला।